तर नील शुक्राणूच्या बाबतीत तुम्ही पुरुषांच्या काय चाचण्या करणार हे पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि आजकाल जे आपल्या समाजात आहे की बा मला शुक्राणू नाही म्हणजे मला बाळ होणार नाही, मला डोळ्यावरच घ्यावं लागेल, असं नाही. तुम्ही आधी स्वतःचा प्रयत्न तर करा आणि डेफिनेटली प्रयत्नाती परमेश्वर जसं म्हणतात तसं तुम्ही जर प्रयत्न केला आणि तुमच्या काही काय टेस्ट केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून की तुम्हाला स्वतःचे शुक्राणू पाण्यात नसताना तुम्हाला स्वतःचं बाळ अनुवंशिकता असलेलं बाळ जन्माला येईल. याच्यासाठी आम्ही शुश्रूषा हॉस्पिटल एक्सिटेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेड इथे खास करून पुष्पवंधत्वाच्या पेशंटला एक नवं आशेचं किरण सांगत आहोत की त्यांच्या आम्ही पहिले वीर्य तपासणी करतो. वीर्य तपासणी झाल्यावर आम्ही त्यांचे शुक्राणू सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये फिरवतो आणि शुक्राणू नसणं, झिरो असणं आणि एखादा शुक्राणू असणं ज्याला क्रिप्टोझूस्पर्मिया म्हणतात, या दोन्हीतला फरक जाणवायला पहा. जर एखादा मेलेला जिवंत किंवा शुक्राणू मिळाला आम्हाला तर मग आम्हाला आशा वाटते की याच्या शुक्राणू मिळू शकतात. मग अशा पेशंटची आम्ही एक तर त्यांच्या खालच्या जननेंद्रियाची तपासणी करून घेतो पुरुषांकडून की त्यांच्या गोट्या जागेवर आहे का, काही नस दबली आहे का किंवा नसच नाही आहे का त्यांना, किंवा गोट्यांचा साईज छोटा आहे का, गोट्यांवर सूज आहे का, काही गाठ आलेली आहे का, किंवा काही इन्फेक्शन झालंय का खाली, या सगळ्या गोष्टी, किंवा त्यांची जी खालची जागा आहे तिथे लघवीची जागा मागच्या भागात आहे का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात जेणेकरून, किंवा अंडकोश पुरुषांचे पोटामध्ये आहेत का किंवा एकच आहे दुसरं नाहीच आहे असं काही प्रॉब्लेम आहे का, या सगळ्या गोष्टी ज्याला कंजेनेटल आणि अक्वायर्ड गोष्टी म्हणतात हे सगळे तपासले जातात. म्हणजे पुरुषांची पण एक चाचणी होते ज्याला एक्झामिनेशन म्हणतात, स्क्रोटल एक्झामिनेशन. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्या ब्लड टेस्ट करतो. त्या ब्लड टेस्ट कोणाच्या करतो, जर 10 लाखाच्या वर शुक्राणू आहेत तर त्यांची वीर्य तपासणीत होते, पण 10 लाखाच्या खाली शुक्राणू असलेल्यांची हॉर्मोनल टेस्ट केली जाते आणि 5 लाखाच्या खालचे शुक्राणू असलेल्यांची आम्ही खास करून गुणसूत्राची तपासणी करतो की अनुवंशिक यांच्यामध्ये XY ऐवजी XX आहे का, किंवा असं काही आहे का की ज्याच्यात की Y हा कमकुवत आहे, हे सगळं पाहिलं जाते. आणि शिवाय त्यांची एक कॅरिओटायपिंग Y क्रोमोझोम मायक्रोडिलेशन टेस्ट केली जाते व एक ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड केला जातो. जर आम्हाला असं आढळून आलं की यांचे नसा दबलेल्या आहे किंवा नसच जागेवर नाही किंवा गोट्या छोट्या आहेत किंवा व्हॅरिकोसिल जे जास्त प्रमाणात आढळले जाते म्हणजे नसांवर सूज 3ऱ्या-4थ्या टप्प्यात असेल तर मग अशा केसेसमध्ये सगळं आम्ही खास करून सोनोग्राफी करतो आणि त्याच्याने आम्हाला माहिती होते. धन्यवाद.